स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटानं संघटन बांधणी सुरू केलेली आहे। विदर्भाची जबाबदारी आहे माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर। सर, कशा प्रकारे तुम्ही गावागावात जाऊन संघटन बांधताय, दौरे करताय, कसं नियोजन आहे? नाही, आता आमच्या या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 तालुके आहेत। 12 तालुक्यामध्ये फिरणं झालेलं आहे। तर पुन्हा मी 25 तारखेपासून पुन्हा माझा दुसरा राऊंड मी सुरू करणार आहोत पक्ष बांधणी करता आणि उमेदवार चाचणी वगैरे सगळं आम्हाला करायचं। सगळ्यांना सांगितलं कमीत कमी 5-5 उमेदवार प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये पाहायचं आणि त्यांनी सगळी यादी तयार करून सांगायचं आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या तयारी आता सुरू आहे। पक्ष बांधणी आपला बूथ कमिटीज ते आणखी मजबूत करायचं आणि सगळं संघटनाच्या दृष्टिकोनातून माझ्या तयारी आता व्यवस्थित आता सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट दादांचे काही दौरे विदर्भात नियोजित आहे होणार आहे पुढच्या काळात, कारण की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादा येतील गडचिरोली जिल्ह्यामध्ये मला त्यांना बोलवायचं आहे, कारण की जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घ्यायचा असं ठरलेलं आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळं पक्षाचे लोक प्रवेश करतील असं माझं नियोजन आहे। म्हणजे काँग्रेसचे असतील, जे काही आमचे सहकारी पक्ष आहेत, बाकी सगळे पक्षाचे इतर पक्षांचे सगळ्या लोकांना तिथे प्रवेश आम्ही फार मोठ्या प्रमाणात घेणार आहोत। तुम्ही राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहात, माजी मंत्री राहिले आहात। सध्या जे महाराष्ट्रात सुरू आहे, तुमच्याच काही मंत्र्यांवर प्रचंड आरोप केले जात आहेत, यावरून पक्षाचा वरिष्ठ नेता म्हणून काय वाटतं एकूण तुम्हाला? नाही, जे घडत आहे ते कुठेतरी थोडाफार आपण मंत्री असताना आपला जबाबदारी असतो की आपण जरा काय आपल्याला कोड ऑफ कंडक्ट असतो आणि त्या कोड ऑफ कंडक्टप्रमाणे मंत्र्यांनी राहणं हा उचित असतो आणि त्या दृष्टीने ते पाळायला पाहिजे। आणि आपण आता नवीन मंत्री असताना थोडंफार आपल्याला खूप काही शिकायचं आहे। आता आम्ही काय आता हे माझा 5वा टर्म आहे, तर 4दा आपण निवडून आलो, 4दा मंत्री झालो आणि आम्हाला माहीत आहे कसं काय आणि आम्ही शिकलेलो आहोत। चांगल्या शाळांमध्ये शिकलो, मिलिटरी स्कूलमध्ये शिकलो, म्हणून आम्हाला थोडाफार डिसिप्लिन कसा, रिस्पेक्ट, मान सन्मान कसा ठेवायचा, कोणाशी काय कसा बोलायचं, हे सगळं आम्ही शिकलेलो आहोत। तर थेट नाव घेतो, माणिकराव कोकाटे काल म्हटले सरकार भिकारी आहे, म्हणजे 2 दिवसापूर्वी त्यांचं वक्तव्य सरकार भिकारी आहे, ते पत्ते खेळतानाचं त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला। अजितदादांचा मनस्ताप वाढतोय, एकीकडे चांगलं काम सरकारचं होत असताना। नाही, ह्याच्यामध्ये ठीक आहे, ते जे काय जे झालं त्याच्याबद्दल तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा काल गडचिरोलीमध्ये बोलले, त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। तर त्याच्यामध्ये मी जास्त बोलणं बरोबर नाही, परंतु आता ते आमचे नेते आहेत अजितदादा पवार, ज्या गटातून आमचे सहकारी मंत्री झालेले आहेत, त्याच्याबद्दल निर्णय आता अजितदादा पवार घेतील काय करायचं आहे त्याच्यामध्ये। मध्यंतरी चर्चा होती की 6 महिने वर्ष झाल्यावर मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन केलं जाईल, त्याला वर्क ऑडिट केलं जाईल आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवली जाईल, असं होईल असं वाटतंय की नाही? आता मध्ये 100 दिवसाचा प्रोग्राम तर साहेब माननीय मुख्यमंत्रीजींनी दिला होता आणि त्या दृष्टिकोनातून ते ऑडिट त्यांचं झालेलं आहे 100 दिवसाचा, कोण मंत्री कसं काम करते, काय करते, काय नाही, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या पाहणी करून काय आता पुढे काय होईल, 1-2-3 महिन्यामध्ये काही होऊ शकते, तर त्या ऑडिटमध्ये जे फेल होतील तिथे कुठे ना कुठे बदल होईल, मला वाटते। असं बदल होईल म्हणजे मंत्रिमंडळात बदल होईल, विस्तार होईल असं वाटतंय पुढच्या काही? असं तसं आहे, आता मला सर्वसाधारण वातावरण तसं दिसत आहे आणि त्या दृष्टिकोनातून वातावरणामध्ये फरक होणार आहे आणि बदलसुद्धा काही घडतील असं मला वाटते। काहींना डच्चू बसेल मग? नाही, जे काय असेल ते ऑडिट म्हणजे आम्ही सांगितलं ना, आता तुम्ही मला विचारले होते ह्या परफॉर्मन्सवर, आता कारण की परफॉर्मन्स पाहिजे। आता यंग एनर्जेटिक मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री सगळे तरुण आहेत, तर त्या तिघांच्या नेतृत्वाखाली या राज्य सरकार चाललेलं आहे, तर त्यांना परफॉर्मन्स पाहिजेच, आउटपुट पाहिजे। जोमानं मतदारसंघ फिरताय, जिल्हा विदर्भ फिरताय, संघटन बांधताय, ते ठीक आहे। ते मी तर आणखी काय, माझं काय वय जास्त नाही आहे, मी किती हे झालं तरी मी काय, माझं वय काय 30-32 वर्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून आणखी मला 30 वर्ष आणखी पुन्हा आमदारकी लढायचं आहे पुढचा। खूप खूप शुभेच्छा। येत्या काळात बदल होतील अशी आशा व्यक्त केलेली आहे आणि एक सध्या जे सरकारमध्ये चाललेलं आहे ते विकासाच्या कामासाठी खोडा आणणारं तर नाही ना, असा प्रश्न या सगळ्या या निमित्तानं उपस्थित होतो आहे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.